हाय, हॅलो, नमस्कार. तर मी अनिता माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ म्हणजे आमच्याकडे ना अजूनही म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा म्हणजे पेरणी वगैरे करतात, नांगरणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतात. तर हे जे मागे माझ्या म्हणजे पेरलेलं दिसतंय तर ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने म्हणजे पेरलेलं आहे आणि ट्रॅक्टरना मोठं असल्यामुळे हे जे काही कानेकोपरे असतात ना तर ती जागा अशीच मोकळीच राहते आणि आपलं म्हणजे बैलजोडी वगैरे ह्याच्याने पेरणी केली ना तर हे सगळे कानेकोपरे छान असे आपल्याला जसे जमेल तशा पद्धतीने पेरले जातं. तर इकडं आता मला हाताने हे सोयाबीन वगैरे टाकून घ्यावं लागणार आहे कारण ती जागा अशीच मोकळीच राहणार आहे आणि आपली वर्षभर म्हणजे शेती हे असे कानेकोपरे म्हणजे प्रत्येक चारी कोपऱ्यांना जर इतकी जागा सुटली तर ती अशीच वाया जात असते. तर हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरलं आहे आणि इकडं म्हणजे पेरलं आहे आणि नंतर म्हणजे पावसाला खूप सुरुवात झाली होती तर त्यामुळे ना आमचं काही अजून पेरणी करायचं बाकी आहे. तर तेच आज म्हणजे पेरणी चालू आहे आणि तेही बैलजोडीच्या साहाय्याने. तर अजूनही आमच्याकडे ना पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैलांच्याच मदतीने पेरणी केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच बघायला भेटणार आहे. तर प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल ना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर हे आधी पेरलेलं आहे आणि उगवलं देखील आहे पण एकदम पातळ आणि विरळ आहे आणि इकडचा कोपरा तसे तिकडंसुद्धा म्हणजे अशी बरीचशी कानेकोपरे सुटलेले असतात. म्हणजे ट्रॅक्टर मोठा असतो तर तो ॲडजस्ट होत नाही आणि त्यामुळे ना अशी जागा म्हणजे सोडून पेरावं लागतं. म्हणजे ट्रॅक्टरने जर आपण पेरणी केली आणि आपलं बैलजोडी वगैरे असली असती ना तर आपण ज्या पद्धतीने त्याला हकलू शकतो किंवा आपल्या म्हणजे इच्छानुसार त्याची पेरणी होते आणि दाणेही आपल्या हाताच्या साहाय्याने कमी जास्त पातळ जाड असं आपण सोडू शकतो. तर त्याच पद्धतीने पेरणी म्हणजे हाताच्या साहाय्याने केलेली पेरणी म्हणजे बैलजोडी जुंपून केलेली पेरणी ही खूप चांगली. पण ना ट्रॅक्टर म्हणजे पाऊस म्हणजे येणार आणि नंतर पेरायला वेळ मिळणार नाही तर त्यासाठी आम्ही हे पेरलं होतं. पण आता पाऊस उघडला आहे आणि हवा खूप चालू आहे त्यामुळे आता काही दिवस म्हणजे पाऊस थांबणार आहे. तर त्यासाठी म्हणजे आता बैलजोडीच्या साहाय्याने पेरणी चालू केली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, कंटिन्यू राहा तुम्ही. तर हे आहे पांबेर आणि ह्याच्या साहाय्याने आमच्याकडं पेरणी केली जाते. तर ह्याला 3 होल असतात आणि त्या होलांना म्हणजे नळी जोडलेली असते आणि ते खाली मग जे काही लोखंडचे दाते वगैरे खणण्यासाठी असतात ना तर त्याला जॉईंट असते आणि नळीच्याद्वारे मग ते दाणे खाली जमिनीमध्ये म्हणजे पेरले जातात. तर ह्याच्या साहाय्याने खूप उरकतं कारण 3 होल असल्यामुळे म्हणजे एकाच वेळी 3 लाईनीने पेरणी होत असते. तर मला येईपर्यंत बरंच म्हणजे ही पट्टी तर पूर्ण डन झाली आहे. तर 3 होल असल्यामुळे खरंच खूप पटकन उरकत असतं हे काम पेरणीसाठी. तर त्यांना पाणी वगैरे दिले आणि परत ते कंटिन्यू झाले. तर अशा पद्धतीनं दोन्ही हातांच्या साहाय्याने दोन्ही मुठा भरून पेरणी करावी लागते कारण 3 होल असल्यामुळे तिन्ही होलात म्हणजे सारखे दाणे जावे. तर ह्यासाठी आमच्या सासूबाई पेरतात, मला काही जमत नाही तर मी शिकणार आहे हळूहळू. तर जिथंपर्यंत म्हणजे बांधापर्यंत तर बैल जाऊ शकत नाही ना कारण जागाही खाली उंचीची खालीवर आहे आणि त्यामुळे बैल पडण्याची वगैरे शक्यता असते. तर त्यांना जिथंपर्यंत उभं राहता येईल जसं जमेल उभं राहायला तर तिथंपर्यंत ते जातात आणि नंतर ती जागा अशी सुटली जाते. मग आता आडवं पेरलं आहे ना तर जी जागा सुटलेली आहे ना तर तिच्यात आता उभं असं पेरून घेणार आहेत जेणेकरून ती जागा मोकळी राहायला नको. तर ह्यासाठीच आणि जितकी जागा सुटली तर त्या जागेत जितक्या म्हणजे लाईनी ॲडजस्ट होतील ना तर तितके ते पेरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे बैलांच्या साहाय्याने आपण कानेकोपरेही पेरून घेत असतो छान पद्धतीने. पण ट्रॅक्टर जर असला ना ट्रॅक्टर मोठा असतो आणि त्यामुळे ना हे शेतीतले बांधावरचे म्हणजे छोटे छोटे कोपरे ना म्हणजे सुटले जातात आणि जेव्हा जे पेरून उगवतं ना तर तेव्हा ते लक्षात येते आणि वर्षभर नाही म्हणजे 4 महिने ती जागा अशीच मोकळी सुटते. तर त्यासाठीच म्हणजे पेरणीसाठी बैल आणि पांबेर हे एक उत्तम साधन आहे असं आमचं तरी म्हणणं आहे. तर ही पट्टी पूर्ण पेरणी झालेली आहे. नंतर पूर्ण अजून करून म्हणजे कंटिन्यू दुसऱ्या पट्टीत ते पेरायला लागले आहेत आणि आम्ही जे पेरलेलं आहे ना तर त्याच्यात खत पेरण्याचं काम माझं होतं.
तर मला काही पेरणी खरंच सांगितल्याप्रमाणे जमत नाही, तर मी हळूहळू शिकणार आहे. तर इथं त्यांनी अशा बांधापर्यंत बैलांना वळवून वगैरे घ्यावं लागतं, कारण त्यांचीही म्हणजे खूप त्यांनाही म्हणजे थकल्यासारखं होतं. तर थोडं थांबवून त्यांना आराम दिला, तर पण परत अजून कंटिन्यू झाले. तर त्या लगेच लक्षात येतं की दाणे सोडण्याचं कुठं राहिलं. तर अशा पद्धतीने ना आमच्या सासूबाई जिथं त्यांना दाणं म्हणजे ना सुटल्याची खात्री झाली, तर तिथं हाताच्या साहाय्याने ते टाकून घेणार. पण ट्रॅक्टरच्या म्हणजे साहाय्याने असं होत नाही, कारण ट्रॅक्टरमध्ये एकदा की दाणे भरले की पेटी लावली की कुठं दाणे पडताय, कुठं थांबताय ते काहीच लक्षात येत नाही. आणि जेव्हा ना उगवतं तर तेव्हा खूप असे तुटक पद्धतीने उगवले असते. पण काय करणार ना, शेवटी मग रोपंही मोठं झालेली असतात आणि परत अजून किती ते दिवस लांबवणार. तर त्यासाठीच आणि आता पाऊस थांबलाय तोपर्यंत ना जो वेळ मिळाला आहे ना, तर त्याच्यात ना पटकन असं पेरणी करून घ्यावी लागते. परत पुन्हा कधी पाऊस सुरू होईल आणि नंतर तर म्हणजे पेरणीसाठी म्हणजे जागा असं सुकी भेटणार नाही. तर त्यासाठी तर फायनली हे पट्टी पूर्ण पेरून घेतली आहे आणि आता काम आहे जे पेरलेलं आहे ना, तर ते झाकण्याचं. तर काही दाणे ना असे उघडेच असतात आणि ते ना अशा पद्धतीने न फिरवल्या म्हणजे हे साधनाला अळटा असे बोलतात आमच्या भाषेमध्ये. तर हे लाकडाचं आहे आणि बऱ्याच लांबीचं आहे, पण ना हे लाकूड ना मजबूत, कठीण आणि थोडं वजनाचं पाहिजे, कारण ना जे ढेकाळे मोठमोठे असतात ना, तर ते फोडण्यासाठीही ह्या वस्तूचा उपयोग केला जातो. तसेच जे पेरले खत वगैरे तर ते आत दाबून त्याच्यावरती माती लोटण्याचं काम हे ह्याच्या साहाय्याने म्हणजे केलं जातं. आणि हे आहे पांबीर, जे की आता सोडून ठेवले. हे पेरणीसाठीचं साधन आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा पेरणीचं साधन आहे, पण हे सिंगल होलचे आहे आणि ह्याच्या साहाय्याने ना फक्त एका वेळेस एका चक्करमध्ये एकच लाईन पेरली जाते आणि त्यामुळे ना पूर्ण शेतभर परत चक्रा मारणे खूप कठीण जातं आणि पायही खूप दुखत असतात. तर पांबेर हे उत्तम आहे पेरणीसाठी. याला एकच होल असतो आणि ह्या होलाच्या साहाय्याने पेरलं जातं. तर फायनली पांबेरच्या साहाय्याने म्हणजे आमच्याकडे पेरणी केली आहे आणि हे पट्टीसुद्धा जवळचीच आहे, म्हणजे खाली आहे. पण इथं ना खूप अजूनपर्यंत म्हणजे सुकलेलंच नाही, कारण ना पूर्ण बांधावरचं पाणी ना ह्या पट्टीचंच गोडा होतं आणि त्यामुळे ना खूप चिखल निर्माण झालं आहे. आणि कधी आता ही जमीन सुकते ह्याचा काही नेम नाही, कारण बांध फुटल्यामुळे वरची माती, वरचं पाणी हे सगळं ह्या पट्टीतच गोळा झालं आहे आणि त्यामुळे तिथं खूप चिखल आहे. तर जमलं तर पेरू, नाही तर मग भात वगैरे लावून टाकूया असं चाललं आहे आमचं. आणि ते बांधही आम्हाला लवकर म्हणजे बांधून घ्यावं लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आमच्याकडे म्हणजे पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे शेती किंवा पेरणी केली जाते तर तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटीशी कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीन एका छानशा